पिक्चर अभी बाकी है. सांगली जिल्हा परिषदमधील सभापती निवडीवरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान. जिथे जिथे शक्य तिथे तिथे बिब्बा टाकायचा हा जयंत पाटलांचा इतिहास. चंद्रकांत पाटील यांची जयंत पाटील यांच्यावर टीका. सांगली जिल्हा परिषदमध्ये उद्या होणाऱ्या सभापती निवडीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. सांगली जिल्हा परिषदमधील सभापती निवडीवरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिक्चर अभी बाकी है, राजकारणात आशा सोडायची नसते, राजकारणात एकच स्थिती राहत नाही असं विधान केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि आटपाडीमधील शिंदे सेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यात झालेल्या दुराव्यावरून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे बिब्बा टाकायचा हा जयंत पाटलांचा इतिहास आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि आटपाडीचे तानाजी पाटील यांच्या जयंत पाटलांनी बिब्बा टाकला अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते जयदीप भोसले, पृथ्वीराज तानाजी पाटील हे दोघे अनुपस्थित राहिले होते. अनुपस्थित राहिलेल्या 2 सदस्यांपैकी एकाला सभापतीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर ही टीका केली आहे. उद्या होणाऱ्या सभापती निवडीबाबत महायुतीमधील नेत्याची बैठक झाली. याबाबत सभागृहात जाताना आमची रणनीती ठरेल, उघडपणे रणनीती सांगणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदमध्ये उद्या होणाऱ्या सभापती निवडीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. बैठक जी बोलावली ती उद्या जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडणुका आहेत. तर हे सांगायला बोलवली होती की उद्या सकाळी 11 वाजता सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जेवण करून सभागृहात जायचं आहे. सभागृहात जाण्यापूर्वी स्ट्रॅटेजी कळेल. हां, आता थोडं चालू आहे काही ना काही भेटीगाठी. तुम्ही पण काही आम्हाला इनपुट द्या. नाही तर कसं अशी स्ट्रॅटेजी ओपन करता येत नाही ना. आता आम्ही सदस्यांना काय सांगितलं की उद्या 11 वाजता हॉटेल आयकॉनला जेवायला यायचं. पुढे 2 वाजता मीटिंग आहे. त्यामुळे सकाळपासूनचं जे काम असतं त्यात सदस्यांना ज्याचा संबंध आहे त्याला सम्राट कॉन्टॅक्ट करेल. तू जरा लवकर ये, तू जरा जिल्हा परिषदेच्या इथे फॉर्म घ्यायला वगैरे. त्यामुळे भेटीगाठीतून काय निष्कर्ष निघतो तो उद्या सकाळी 10 पर्यंत निघेल आणि ठरवू. राजकीय पक्षाच्या नेत्याने कधी आशा सोडायची नसते. त्याने काशीस जावे नित्य बधावे. अध्यक्षपदाच्या निवडीत जे झालं त्याच्यापेक्षा वेगळं घडेल उद्या होऊ शकतं ना. असं आहे की 19ला भाजपचं सरकार आलं नाही, 22ला आलं ना. हां, त्यामुळे एकच स्थिती नॉट राजकारणात, व्यक्तिगत जीवनातसुद्धा एकच स्थिती राहत नाही. आपल्याला काही कारणाने बिझनेसमध्ये फटका बसतो, नेटाने सगळं कुटुंब कामाला लागतं आणि एवढं आता नाव इथे घेत नाही, परंतु एक तुम्हा सगळ्यांना माहिती असणारं नाव आहे की ज्याने आत्महत्या करायची ठरवलं. पण आज तुमचे डोळे चमकतील इतका व्यवसाय त्याचा वाढला. त्यामुळे राजकारणात एक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हरल्यामुळे काय होतं, सभापतीमध्ये काही चमत्कार करू. पण असा मी दावा करत नाही. याचं कारण भेटीगाठी चालू आहे. हा, पिक्चर बी बाकी आहे असं म्हणूया. चला, दादा गॅसचा अजून भरपूर प्रॉब्लेम चालू आहे, अजूनही रांगा दिसतात. तुम्ही म्हटलं आरोप केले, हे कितपत योग्य वाटते असं बोलणं किंवा नाही, जर ते खरं असतं तर संजय पाटलांनी मान खाली घातली असते ना. संजय पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी त्यांची सगळी जी काय पिंडी काढायची ती काढली.